बाहेरून आलेल्या एखाद्या व्यक्तीमुळे जर का आपल्या अधिकारांवर गदा येणार असेल तर आपण एकत्र यायला हवं. काल वामनेने मला दारू पाजली, नंतर मला काय विचारतो माहिती का, आर्यनचं मर्डर झालं तेव्हा तू कुठं होतास? आता मला फक्त एवढंच बघायचंय की येत्या किती दिवसात तू भाऊजींच्या नावाचं कुंकू लावायला सुरुवात करते. कुठल्या बापाला आपल्या मुलीचं पांढरं कपाळ बघण्यात आनंद मिळेल? आर्यननी परशूचं असं काय घोडं मारलं होतं की परशू एकदम त्याचा खून करेल? मला खरंच असं वाटतंय की आर्यनचा खून परशुदादांनी केलाय. काय झालं? हे बघ जानकी, अशी घाबरू नकोस. खाणार नाहीये मी तुला. कसं आहे की त्या दिवशी मी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हतो. तुला काहीतरी सांगायचं होतं ना मला. तू परशूला पाहिलंस हॉस्पिटलमध्ये? बोल जानकी, जे काही बोलायचं ते स्पष्टपणे बोल. तुझं सगळं बोलणं ऐकेन मी. तुम्ही खरं बोलताय? जानकी, पांडुरंगाशी बोलत असताना मी सगळं ऐकलंय तुझं. त्यामुळेच खात्री पटली मला. त्यामुळे तुला जे सांगायचंय ते सगळं खरं खरं सांग. कारण जर ते खरं असेल तर चूक करणाऱ्याला शासन हे होणारच. बोल तू, तुला जे बोलायचं ते बोल. त्या दिवशी परशूला तू हॉस्पिटलमध्ये खरंच पाहिलंस? हो हो, मी त्यांना तिकडे पाहिलं. मी माझ्या डोळ्यांनी त्यांना तिकडे पाहिलं. अगं मग वेडे, त्याच वेळेला जाऊन का नाही हटकलंस त्याला? हटकणारच होते पण ते खूप लांब होते माझ्यापासून. आणि मी वळून पाहिलं तेव्हा आजूबाजूला कोणीच नव्हतं. हे बघ जानकी, तू असं वागतेस आणि मग सगळा घोटाळा होऊन बसतो. यावेळी तुला 100% खात्री आहे ना की तू त्याला पाहिलंयस. मला फक्त हीच भीती आहे की पुन्हा तू अडकायला नकोस. मी खरंच त्यांना तिकडे पाहिलंय, पांडुरंगा शपथ. तू पांडुरंगाची खोटी शपथ घेणार नाहीस, माहिती आहे मला. त्यामुळे तुला जे काही बोलायचंय ते बोल. मी तुझ्या पाठीशी आहे. खरंच माझ्या पाठीशी आहात? आश्चर्य वाटतं ना तुला? कालपर्यंत तुझ्याशी राक्षसासारखा वागणारा मी आज अचानक असा का वागतोय? कारण मी माझी चूक मान्य केली आणि तुलाही हे माहिती आहे की मी फार काळ तुझ्यावर नाही रागवू शकत. शेवटी देवाने माझी प्रार्थना ऐकली तर? तसंच समज. तुझ्या देवाशी गप्पा मारून झाल्या की खोलीत ये, आपण सविस्तर बोलू. हे माझ्याशी बोलले. काय चाललंय वाकनेस? हल्ली पहिल्यासारखे आपुलकीने बोलत नाही तुम्ही.
मंत्री साहेबांचे पीए झाल्यावर आम्हाला विसरून गेलात काय? असं का म्हणता आत्याबाई? बरोबर तेच बोलतेय मी. आता काल 2दा निरोप पाठवला मी तुम्हाला, मला न भेटताच गेलात तुम्ही. तसं नाही आत्याबाई, साहेबांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी चालू होती. असं झालं. बरं मग कामाचंच बोलून टाकूया, कारण परत तुम्ही कधी भेटाल ते काय सांगता येणार नाही ना. बोला आत्याबाई. नरसिंह आणि राधिका यांचे सध्या संबंध कुठपर्यंत आहेत? मी काय बोलणार, तुम्ही साहेबांनाच विचारा. ही अशी राजकारणी उत्तरं मला देऊ नका. मला शक्य तितक्या लवकर ही बाई घरातून बाहेर जायला पाहिजे. तसंच होईल आत्याबाई. आणखी एक, परशू असा अचानक कसा काय सुटून आला? बरं आला तो आला, विमानात त्याच्या शेजारी बसून दिल्लीला गेला. काय दिल्ली दाखवायची होती त्याला? नाही, ते साहेब त्यांच्याकडून म्हणजे साहेबांची छोटी मोठी कामं ते करतात. वाकनीस, मला खरं खरं काय ते सांगा. आत्याबाई तुम्ही साहेबांनाच विचारा. तर त्याला विचारता येत नाही म्हणून तर तुम्हाला विचारते ना मी. हा नरसिंह परशूला एवढा का चिकटलाय? माफ करा आत्याबाई, मी या विषयावर नाही बोलू शकत. अच्छा, म्हणजे कोणाशी काय बोलायचं, कोणाशी काय बोलायचं नाही, हे सगळं ठरलेलं दिसतंय. पर्याय नाही. येतो मी. अच्छा, म्हणजे हे सगळं प्रकरण असं आहे तर? हो, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तुमची शपथ. पण मग जानकी, तू हे सगळं मगाशी ते इन्स्पेक्टर आले होते त्यांच्यासमोर का नाही सांगितलंस? खरं तर तुमच्याच भीतीने. आणि आत्याबाई सुद्धा होत्या ना तिकडे, म्हणून म्हटलं की दरवेळेला असं काहीतरी करून मीच खोट्यात पडते, त्यामुळे नाही सांगितलं. खरं तर जेव्हा बोलायचं असतं तेव्हा बोलत नाहीस आणि सगळं झाल्यानंतर बोलतेस. पण ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. पण जानकी, तुझी नक्की खात्री आहे की तुझे पाहिलंस ते? हो, मी कोणाला बोलणार नव्हते, पण आता तुम्ही माझ्या पाठीशी आहात म्हटल्यावर मी नाही घाबरणार. तुझ्या बोलण्यात मला खरेपणा जाणवतोय, त्यामुळे कोणालाही घाबरायचं कारण नाही. आता मी काय करू? तुला त्या इन्स्पेक्टरने त्याचं कार्ड दिलंय ना? मग लगेच त्याला फोन कर, बोलावून घे आणि सांगून टाक त्याला सगळं. मी एकदा आत्याबाईंना विचारू का? कशाला? म्हणजे हे बघ जानकी, एक घाव 2 तुकडे करून टाक, म्हणजे हा विषय इथल्या इथे संपेल. आज मला खूप बरं वाटतंय. म्हणूनच म्हणतोय, अजिबात वेळ वाया घालवू नकोस. कुठे ते कार्ड? माझ्याकडे, पण मी त्यांना सांगू? अगं तूच पाहिलंस ना तुझ्या डोळ्यांनी, मग तूच सांग. साहेब, महत्वाचं बोलायचं होतं. जानकी, हे बघ, तू फोन करून घे, तोपर्यंत मी वाकणीसांची बोलतो.
साहेब, युगंधराबाईंच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कर्णिक साहेब त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. त्यामुळे बहुधा या सगळ्या प्रकरणातनं युगंधराबाई सही सलामत सुटेल. फोन जोडून द्या. साहेब, अहो ते कर्णिक विरोधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. चर्चेला ऊत नको साहेब. वाकणीस, नमस्कार कर्णिक साहेब. नरसिंह किल्लेदार बोलतोय. नाही, अगदी सहज केला असं नाही. मला असं कळलं की तुमच्या मुलाची, म्हणजे धाकट्या मुलाची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे म्हणे. खूप चांगलं काम करतो, खूप कौतुक ऐकतोय त्याच्याबद्दल. झालंय असं की पुढच्या महिन्यात हायवेवरच्या पुलांची आणि स्कायवॉक्सची टेंडर्स निघतायत. तुमच्या मुलाला भरायला सांगा. बघू, पास होतील. काय बोलताय कर्णिक साहेब? काय विचारताय तुम्ही? बदल्यात काय हवंय? ठेवू का फोन? नाही हे बघा कर्णिक साहेब, चांगलं काम झालं पाहिजे हाच माझा उद्देश आहे. आणि एवढं विचारतच असाल तर एक सल्ला द्यावासा वाटतो. तुमच्या त्या युगंधरा सरतापेच्या डोक्यावर म्हणे तुमचा हात आहे. अहो कर्णिक, आपल्या मुलाच्या भविष्याची आपण काळजी करायची का लष्करच्या भाकऱ्या भाजायच्या हे आपणच ठरवायचं असतं ना. बघा, विचार करा. नाही, आणि पुढच्या आठवड्यातली आपली मीटिंग तर फिक्स्डच आहे. ओके. साहेब, अशा प्रकारे लाच द्यायची म्हणजे वाकणीस, राजकारणात सगळं माफ असतं. अहो, आणि मी लाच कुठे देतोय? त्यांच्या मुलाविषयी काळजी वाटली म्हणून फक्त आस्थेनं चौकशी केली. I love you. आय लव्ह यू टू जानू. आता तू माझ्या बरोबर आहेस ना, त्यामुळे माझ्या लाईफमध्ये बोरिंग असं काहीच घडणार नाही. अच्छा, बरं, मग मला सांग. नाही म्हणजे आपण आता इकडे आलोय, मग काय हवंय तुला? आय मीन काय काय बघायचंय?
का बंद केलास? बघ ना, कारण आपल्या हातात या आठवणींशिवाय दुसरं काहीच नाही. मामा, खरं तर मी रोज ठरवते की आर्यनचे फोटो नाही बघायचे, पण नाही राहत. माझी तीच अवस्था. खरं तर मी तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायला आले होते. कुठल्या विषयावर? जानकी. मामा प्लीज, नाव सुद्धा काढू नका माझ्या समोर. नाही अमृता, मी हेच तर तुला सांगायला आले. जानकी बद्दल खरंच तुम्ही सगळ्यांनी. बाई सर, बाहेर ती इन्कम टॅक्सची माणसं आली. ठीक आहे. बोला साहेब, काय काम काढलं? कर्णिकांचा फोन आला होता ना? नाही मॅडम, आम्हाला कोणाचाही फोन आला नव्हता आणि कोणाचा फोन यावा अशी वेळही आता राहिली नाही. म्हणजे रेडकरने सगळे गुन्हे कबूल केलेत आणि सगळ्या प्रकरणात तुमचं नाव पुढे आलंय. मी कर्णिक साहेबांना फोन करू शकते? खरं तर तुम्हाला कोणालाही फोन करता येणार नाही आणि करूनही काही फायदा होणार नाहीये. तरी तुम्हाला फोन करायचा असेल तर एक फोन करण्याची परवानगी देतो मी तुम्हाला. थँक्यू. कर्णिक युगंधरा सरतापे बोलतीये. शिंदे साहेबांना फोन दे. हे बघ, मला त्यांच्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचंय. हो, ते मीटिंग मध्ये असले तरी त्यांना प्लीज फोन दे. हॅलो हॅलो हॅलो. मामा, काय झालं? काय म्हणाले ते? एक जात सगळे विकले गेलेत. मॅडम, तुम्हाला आमच्याबरोबर यावंच लागेल. नमस्कार. नमस्कार. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? म्हणजे सकाळी चौकशी करून गेलात तुम्ही आणि आता परत आलात म्हणून? आत्याबाई, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी पुन्हा इथे येणारच नव्हतो आणि खरं तर तुमच्याकडे आता चौकशी करण्यासारखं काहीच राहिलं नाही. पण मला मिसेस जानकी किल्लेदारांनी फोन करून इथे बोलवलं आहे. जानकीनी? आत्याबाई, त्यांना मी बोलवलंय. जानकी, बसा ना. का म्हणजे? पण कशासाठी? सकाळी सगळं बोलून झालेलं आहे. आता आणखी नवीन काय सांगायचंय तुला? काय झालं आत्या? काय झालं इन्स्पेक्टर साहेब? तुम्ही पुन्हा का आलात? ते नाही आले, हिने बोलावून घेतलंय त्यांना इथे. आता सकाळी सगळी चौकशी झालेली.
आणखी हिला काय सांगायचं आहे परमेश्वरच जाणे.